नमस्कार मंडळी, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. गुंजा ही किचन मध्ये असते. कबीर तिथे आलेला असतो आणि कबीर गुंजाला म्हणतो की तुला किती वेळा सांगितलं की तू किचन मध्ये काम करत जाऊ नकोस, तरी कशाला करतेस. गुंजा म्हणते की हो मी काही काम नव्हते करत, मला आई सांगून गेलीये की मृण्मयीताई जेव्हा नाश्ता करतील तेव्हा त्यांना नाश्त्यासाठी मला मदत करायची. कबीर म्हणतो की मग मृण्मयी करेल काहीतरी, तू अजिबात काही करू नकोस आणि तुझ्या हातचं तर मला अजिबात नकोय. गुंजा म्हणते की हा आता तुम्ही येणार बाहेर खाऊन, पण माझं काय, मला तर भूक लागलीये ना, माझ्या पोटात कावळे ओरडताय, मग काय तुम्ही मला पण जेवण बनवून देणार नाही आता. कबीर म्हणतो की बरं मग मला काय करावं लागेल. तेव्हा गुंजा म्हणते तुम्हाला नाही काय करावं लागणार, फक्त थोडं करावं लागेल. गुंजा म्हणते की काही नाही, त्यासाठी तुम्हाला मला स्वयंपाकात मदत करावी लागेल, पोहे बनवायला. तेव्हा कबीर म्हणतो की काय करावं लागेल मला. तेव्हा गुंजा म्हणते की पहिल्यांदा ती पोह्यांची बरणी खाली घ्या. आणि मग कबीर आता गुंजासाठी पोहे बनवणार असतो आणि गुंजा ज्याप्रमाणे त्याला सांगत असते त्याप्रमाणे कबीर हा कृती करत असतो. कांदे कापत असतो, कोथिंबीर कापतो आणि अशा प्रकारे कबीरने एकदम छान पोहे बनवलेले असतात. तर गुंजा त्याच्याकडे बघतच असते आणि म्हणत असते की साहेबा वा, काय पोह्यांचा खमंग वास सुटलाय. आणि मग बाहेर बसून आता दोघंही पोहे खाणार असतात. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 100 लाईक्स. त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर इकडे मृण्मयी सर्वेशच्या घरी आलेली असते. मृण्मयी आता तिच्या बाबांना भेटलेली असते आणि बाबा बाबा अशी करत असते. तर आता सर्वेश तिला म्हणत असतो की मृण्मयी अगं काय अशी बाबा बाबा करते, मला तर आता तुझी लहानपणीची आठवण आली. जेव्हा तू शाळेतून यायचीस ना तेव्हा अशीच बाबा बाबा म्हणून हाक मारायचीस. मृण्मयी म्हणते की हे बघा बाबा, मुलगी कितीही मोठी झाली तरी शेवटी वडिलांसाठी ती छोटीच असते. तेवढ्यातच तिचं लक्ष सर्वेशच्या हातावर जातं आणि ती विचारते की बाबा काय झालंय तुमच्या हाताला. सर्वेश बोलतो की अगं काही नाही झालं, तुझ्या आईसोबत डिस्कशन करत होतो त्याच वेळी झालंय हे. इकडे कबीर आणि गुंजा दोघेही पोहे खात बसलेले असतात. गुंजा कबीरला म्हणत असते की साहेबा खूप छान झालेत हा पोहे. तेव्हा कबीर तिला म्हणतो की हो माहितीये, तुला जे करायचं असतं ना ते समोरच्याकडून तू बरोबर करून घेतेस. गुंजा बोलते की हो साहेबा, यामध्येच तर खरी गंमत असते, आपल्या सोबत असलेल्या माणसाला आपण समजून घ्यायला हवं. कबीर म्हणतो की आता केलं की तू सांगितलं तसे पोहे सुद्धा बनवले. तेव्हा गुंजा म्हणते की अहो साहेबा मला नाही हो, मृण्मयीताईला. अहो साहेबा, जिथे प्रेम असतं तिथे संसार असतो ना. तेव्हा कबीर म्हणतो की अगं पण विश्वास सुद्धा असायला हवा ना, आणि मृण्मयीने तुझ्यावर आणि माझ्यावर संशय घेतलाय. गुंजा म्हणते की अहो विश्वास असतो, आपल्या माणसावर आपण विश्वास ठेवतो, परंतु रस्ता हा वळणावळणाचा असतो ना, त्यामुळे आपण भटकतो. कबीर म्हणतो की अगं परंतु मी आपलं लग्न विसरण्याचा इथे प्रयत्न करतोय आणि ही मृण्मयी रोज काहीतरी कटकारस्थानं करतीये. गुंजा म्हणते की अहो पण त्यांना कुठे आपल्या लग्नाबद्दल माहितीये, मग तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना तिला. कबीर म्हणतो की तू कशाला तिचं एवढं तुमकं गातीयस, आणि काल बघितलं ना कशी करत होती तुला पण. गुंजा म्हणते की हो साहेबा, अजून खूप स्टेशन पार पाडायचे तुम्हाला आणि तुम्ही तर पहिल्या स्टेशनला थांबलात, आणि मग सिग्नल कसा देणार तुम्ही. तेव्हा कबीर म्हणतो की राहू दे, तुला सिग्नल सुद्धा म्हणता येत नाही आणि चालली आहे सिग्नल म्हणायला. इकडे मृण्मयी ही सर्वेशला म्हणत असते की अरे बाबा, हा कबीर ना माझ्याशी बोलतच नाहीये. तेव्हा सर्वेश हसायला लागतो. मृण्मयी म्हणते की बाबा, इथे कबीर माझ्याशी बोलत नाही आणि तू हसतोयस. सर्वेश तिला समजावून सांगत असतो की हे बघ, कबीरला राग येणं तर आता स्वाभाविक आहे. अगं त्याच्या मनाला जखम झालीये, त्यामुळे बोलण्याआधी प्रत्येक वेळी विचार करत जा. मृण्मयी म्हणते की हो बाबा, इथून पुढे मी मम्माचं कधीही न ऐकण्याचं ठरवलंय, पण आता काय करू मी. आपल्याला ना असं काहीतरी करायचंय ना की ज्याच्यामुळे घरचे सगळे खुश झाले पाहिजे. सर्वेश म्हणतो की आयडिया, आणि तो आता त्याच्या नोकऱ्याला बोलवतो आणि म्हणतो जरा तू पाहिजे तेवढे पतंग घेऊन ये. तर मृण्मयी म्हणते की बाबा आता पतंग कशाला. सर्वेश बोलतो की अगं मृण्मयी, पतंग तो सिर्फ एक बहाना है, एक दिल को दूसरे दिल से मिलाने के लिए. आता बघच तुम्ही काय करतो ते. तर इकडे सायंकाळच्या वेळी मधू आणि वहिनी सुद्धा घरी आलेल्या असतात. अशोक हा पेपर वाचत बसलेला असतो. मधू म्हणत असते की अहो काय पेपर वाचत बसलाय तुम्ही. तेव्हा वहिनी म्हणतात की अगं वाचू देत पेपर त्यांना, शेवटी एका पत्रकाराचे वडील येते आणि बातम्या रवंत करायला आवडतात हा त्यांना. कबीर म्हणतो की तुमच्या या डिस्कशन मध्ये मला नका घेऊ हा. सर्वजण आता हसायला लागतात. तर वहिनी म्हणतात की बरं झालं, गेली बाई कालची मरगळ, अगदी सगळे अस्वस्थ झाले होते आणि काल तर सगळ्यांची तोंड कडू होऊन गेली होती. तेव्हा मृण्मयी येते आणि म्हणते की आज आपण तोंड गोड करूयात. मृण्मयी कपकेक घेऊन आलेली असते आणि कबीरला म्हणते की कबीर हा घे तुझ्या आवडीचा कपकेक. कबीर मात्र तिच्याकडे लक्षही देत नाही आणि त्याचं तो काम करत असतो. वहिनी आता मृण्मयीला टोमणा मारतात आणि म्हणतात की मृण्मयी हे बरं आहे तुझं, मनात आलं तेव्हा तू भांडण करतेस आणि मनात आलं तेव्हा नवऱ्याला मनवतेस, आणि आपला कोण विचार करतय. मृण्मयी म्हणते की काकू मी सगळ्यांसाठी आणलंय. कबीर आता तिथून उठून चाललेला असतो. आता कबीरचे बाबा
कबीरला म्हणतात की कबीर थांब आणि मृण्मयीला सांगतात की मृण्मयी, अशी वस्तूंची देवाणघेवाण करून प्रश्न सुटत नसतात आणि आपल्याला जरा समजूतदारपणाचं वागणंही करावं लागतं. विकतच्या वस्तूंनी काहीही साध्य होत नाही. गुंजा म्हणते की अहो बाबा, विकत आहे म्हणून काय झालं, ज्याने कोणी हे बनवलं असेल त्याने तर प्रेमानेच बनवलं असेल. मृण्मयी ताई, तुम्ही जबरदस्तीने आता हे कपकेक द्या सगळ्यांना. मृण्मयी गुंजाकडेच बघू लागते, कारण गुंजाला एवढं सगळं बोलून सुद्धा गुंजाने आज मृण्मयीचीच बाजू घेतलेली असते. मृण्मयी पुन्हा कबीरला कपकेक देत असते, परंतु कबीर तिला म्हणतो की मृण्मयी, मी तुला सांगितलं ना एकदा की मला नाही खायचं. आता तेवढ्यातच मधूला सर्वेश दादाचा कॉल येतो. सर्वेश दादा विचारतो की मधू, तू ठीक आहेस ना, आणि काल जे काही झालं त्यामुळे सगळेच जण डिस्टर्ब असतील. मधू म्हणते की हो, जरा सगळे डिस्टर्बच आहे, परंतु वहिनी कशा आहेत. सर्वेश म्हणतो की तिला काय, तिला या वागण्याची सवयच आहे. पण तुला सांगू का, मी एक छान आयडिया काढली. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी छान सेलिब्रेट करणार आहोत. आपण सर्वजण मिळून पतंग उडूयात, मग बघ कसे सर्वजण एकत्र येतील. मधू म्हणते की अरे वा, पतंग उडवण्याची आयडिया तर छान आहे. सर्वेश मामा म्हणतात की हो, त्यामुळे सर्वजण एकत्र येतील. मधू वहिनीला विचारते की वहिनी, दादा असं म्हणताय की पतंग उडवायचे एकत्र मिळून. तर पतंगाचं नाव ऐकल्यावर गुंजा म्हणते की अरे वा, पतंग, मला तर खूप आवडतात पतंग उडवायला. वहिनी आता सर्वेश दादाचा कॉल घेते. वहिनी सर्वेशला म्हणते की काल जे काही झालं त्यामुळे आपण पुन्हा एकत्र यावं असं मला तरी नाही वाटत, कारण पुन्हा पुन्हा मला तेच व्हायला नकोय. तेव्हा सर्वेश म्हणतो की हो, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, पण शेवटी आता आपण व्याही झालोय म्हटल्यावर एकत्र तर येणारच ना. वहिनी म्हणतात की मग पुन्हा तोच तमाशा करायचा का एकत्र येऊन. सर्वेश म्हणतो की नाही, उद्याच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. अहो, जर सर्वजण एकत्र आले ना तर सर्वांचा मूड छान चेंज होईल. वहिनी म्हणतात की ठीक आहे, आता तुम्ही एवढी गॅरंटीज देताय तर माझा विश्वास आहे तुमच्यावरती. त्यात आपण पतंग, आम्ही सगळी तयारी करतो. हे ऐकल्यावर गुंजा तर डायरेक्ट उड्याच मारायला लागते. तर त्या गुंजाचा आवाज सर्वेशला ऐकायला गेलेला असतो. सर्वेश वहिनींना म्हणतो की गुंजाकडे एकदा फोन द्या बरं. मृण्मयी म्हणते की द्या काकू, मी बोलते. ते काकू म्हणतात की नाही, त्यांना गुंजासोबत बोलायचंय. सर्वेश गुंजाला म्हणत असतो की गुंजा, तुझा हात बरा आहे ना, आणि मृण्मयीच्या वतीने मी तुझी माफी मागतो. गुंजा म्हणते की नाही काका, या घरातली सगळी माणसं माझीच आहेत आणि आपलीच माणसं आहे ना, आपल्या माणसांचा कसा आलाय त्रास. तर सर्वेश म्हणतो की किती समजूतदारपणे बोलतेस ग तू. तुझ्यात जी जोडण्याची कला आहे, या जोडण्याच्या जादूने तू माझ्या कबीरचा आणि मृण्मयीचा संसार देखील जोड. तेव्हा गुंजा म्हणते की हो, तुम्ही म्हणताय तसंच सगळं होईल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे बाभळीने डोंगरवाडीवरून संक्रांतीचं वाण पाठवलेलं असतं. गुंजा कबीरला सांगते की आईने हे संक्रांतीचं वाण पाठवलंय आणि नवऱ्याच्या सुरक्षेसाठी हा नजर धागा बांधायलाच हवा. आज तरी मला हे बांधू द्यात. तेव्हा कबीर तिला म्हणतो की आपलं लग्न झाल्यापासून तुझ्या इच्छा आकांक्षा मी कधीच मान्य केल्या नाहीत, त्यामुळे तू बांध हा धागा. आता नेमकं ही गोष्ट मधूने सगळी ऐकलेली असते आणि गुंजाला कबीरला धागा बांधताना सुद्धा मधूने बघितलेलं असतं. आणि हे सर्व ऐकून आणि बघून मधूला मात्र प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, पुढे काय होणार हे आपल्याला पुढील भागात समजणार आहे. परंतु जर तुम्हाला पुढील एपिसोड बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.